हां, गणपती बाप्पा मोरया. मी अंकिता पाटील. आज मी माझा पहिला व्लॉग बनवते आहे आणि आय नो मला सगळेजण नाही ओळखत आणि मी थोडं फंबल होईल म्हणजे बोलताना थोडं अडथळेल कारण मी इतकं जास्त कधी कॅमेरासमोर बोलले सुद्धा नाही आहे आणि मी पहिला व्लॉग बनवते त्यामुळे मी थोडं अंडर कॉन्फिडन्स पण फील करते. त्यामुळे हे सगळं होणार आहे आणि मी एडिटिंगसुद्धा करणार नाही आहे. हा प्लेन व्हिडिओ मी बनवणार आहे. जितकं मला बोलता येईल नॉर्मली तितकं मी बोलेल. सो लेट मी इंट्रोड्यूस मायसेल्फ. मी Instagramवरती रील्स बनवते. नॉर्मल रील्स बनवते लास्ट 1.5 वर्षापासून. तर आपले मराठी सॉन्ग्सवरती, कन्नड, तमिळ, तेलुगू जे पण ट्रेंडिंग सॉन्ग्स आहेत त्यावरती मी रील्स बनवते. मला ट्रेडिशनल अटायर्समध्ये राहायला खूप आवडतं. लाइक साडीज घालणं, ट्रेडिशनल क्लोथ्स घालणं, इंडो वेस्टर्न घालणं, इवन वेस्टर्न घालायला सुद्धा आवडतं. तर मी आउटफिटसोबत थोडंसं मिक्स अँड मॅच करून रील्स बनवत असते. तर मला सगळेच ओळखतील असं नाही आहे. खूप कमी लोकं मला ओळखतात. बट जितके पण ओळखतात त्यासाठी मी खूप प्राउड फील करते. कारण मी महाराष्ट्रात कुठेही फिरायला जाते ना, सातारा, सांगली, कोल्हापूर असो, पुणे असो, जळगाव असो, नाशिक असो, मुंबईत असो, जिथे मी ऑलरेडी राहते. तर फिरता-फिरता कधी-कधी कोणीतरी मला ओळखतं आणि बोलतं ना, "अरे मॅम तुम्ही रील्स बनवतात." तर मला ते ऐकून खूप छान फील होतं. बिकॉज माझी जितकी बेसिक आणि सिंपल लाईफ आहे, त्यामध्ये इतके लोकं मला ओळखणं त्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर रील्स बनवण्याव्यतिरिक्त मी काय करते? सॉरी. रील्स बनवण्याव्यतिरिक्त मी दुसरं काय करते, तर मी माझं जे ग्रॅज्युएशन आहे ते बॅचलर ऑफ मास मीडियामधून कंप्लीट केलं आहे, रामनारायण रुईया कॉलेजमधून. त्यानंतर मी माझं MBA कंप्लीट केलं नरसी मंजी इन्स्टिट्यूटमधून, जे मुंबईमध्ये टॉप युनिव्हर्सिटी आहे. तर हे एज्युकेशन कंप्लीट करून मी फायनान्समध्येच वर्क करत होते. माझं लास्ट ऑर्गनायझेशन होतं नुवामा वेल्थ मॅनेजमेंट. तर मी 16 मेला माझं लास्ट डे होता. कारण मे 13ला माझं लग्न होतं. आता मी लग्नाची स्टोरी पण तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेल हळू-हळू. ओके. तर माझं 16 मे 2026 हा लास्ट डे होता नुवामामध्ये. त्यानंतर आता मी 2 महिन्यापासून जॉबला जात नाहीये. पण मे बी देअर आर सम चान्सेस की मी आता पुन्हा जॉइन करेल. आणि जॉब सोडण्यामागचं रिझन हे होतं, कारण माझं सासरीपासून माझं वर्क लोकेशन जरा जास्त लांब आहे. तर आता माझ्या नियर बाय लोकेशन्समध्ये मी जॉब सर्च करणार आणि मी त्याच्यामध्ये कंटिन्यू करणार. ठीक आहे. तर त्या संदर्भात पण आपण बोलू. पण हे माझं बेसिक इंट्रोडक्शन आहे. माझ्या फॅमिलीजमध्ये माझी ताई मोठी आहे. माझा भाऊ माझ्यापेक्षा लहान आहे. माझे आई-वडील आहेत आणि मी आधीपासून म्हणजे माझा जन्म आणि माझी फॅमिली आधीपासून मुंबईमध्येच आहेत. बिकॉज माझे डॅड मुंबईला आले त्यांच्या एज्युकेशनसाठी. तर ते ठाण्याला शिकायचे. तर आम्ही मग मुंबईतच जन्म झाला आणि मुंबईतच राहतो. पण आम्ही लहानपणापासून प्रत्येक वर्षी 2 महिन्यासाठी जेव्हा सुट्टी असायची, तर गावी जायचो आणि माझं गाव जे आहे ते जळगाव आहे. तर गावी आम्ही माझ्या मम्माच्या गावी जायचो. माझ्या मम्माचे आजी-आजोबा आई-वडील सॉरी, माझे आजी-आजोबा ज्यांना आम्ही अक्का आणि दादा बोलतो. तर त्यांच्या आम्ही घरी जायचो. त्यामुळे मला थोडी-थोडी ऐराणी येस बोलायले. आता मला माहीत नाही जळगावचे लोकं व्हिडिओ बघतायत की नाही, पण ते बघतील तर ते रिलेट करतील. पण इतकी खास नाहीयेत. पण आय नो मला जळगावचं कल्चर सॉरी मी पहिल्यांदा इतकं बोलते म्हणून. मला जळगावचं कल्चर जे आहे ते ऑलमोस्ट माहीत आहे, की काय कसं आहे. आमच्या घरी पण अ, तसंच जेवण बनतं जसं बनतं. जळगावचं खिचडी जी आहे ती फिक्स असते. आता माझ्या सासरी मी आली आहे. इकडचं कल्चर कसं आहे ते सगळं पण तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेल. ओके. सो मी मूळची मुंबईचीच आहे. गाव माझं जळगाव आहे आणि आता पण मी मुंबईतच राहते. बस, बस. अजून मी नाही बोलू शकत. मी थकली. आणि प्लीज माझ्या लूकवरती नका जाऊ, की मी कशी दिसते. तुम्हाला रेडी व्हायला पाहिजे होतं व्लॉग बनवतात म्हणून. प्लीज मला एक्सेप्ट करा जसं आहे तसंच. कारण मी फेक नाही बनू शकत. हां, जर मी कुठे फिरायला जात असेल, तसं व्लॉग बनवत असेल किंवा ऑफिसला जात असेल, तर मी तसं अटायरमध्ये आणि तसं थोडंसं टच मेकअप करून, टचअप करून व्लॉग बनवेल. ठीक आहे. थँक यू सो मच. तुम्ही प्लीज माझा हा व्लॉग बघा. मी 4.5 मिनिटच बोलू शकले. मला बोलायला नाही जमत आहे. तसं मी खूप एक्स्ट्रोव्हर्ट आहे. मी खूप बोलते, खूप फनी पण आहे आणि खूप बिंदास पण बोलते. पण फर्स्ट टाईम आहे म्हणून मला तसं बोलता येत नाहीये. हळू जसं कॉन्फिडन्स वाढेल आणि तुमच्यासोबत माझी बॉन्डिंग वाढेल, तसं-तसं मी अजून बोलेल. ओके. चलो बाय.